बऱ्याच विरोधकांना तुम्ही धडे शिकवलेत, त्यांच्यासमोर ही घरची लोक काहीच नाही. मनात एक शंका होती विचार, आर्यन कसा मेला असेल. ही जर मला वाढणार असेल तर या घरातलं पाणी सुद्धा पिणार नाही मी. आजच्या समारंभाला तू तिला बरोबर नेणार आहेस की नाहीस? शक्य नाही. मिस्टर आर्यन सरतापेचा खून झाला ही गोष्ट खरी, पण ज्याने हा खून केला त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. जानकी, ह्या प्रकरणात आपण जेवढी घाई करू ना तेवढे जास्त आपणच फसू. जे काही करायचं ते खूप विचार करून करायला हवं. काय वाकणेस, किती उशीर? निघायचं की नाही? हो साहेब, निघायचंय. तर त्याआधी सगळी तयारी करून घेतली, कारण आपल्या गाडीच्या मागे जवळजवळ 100 गाड्या असतील कार्यकर्त्यांच्या. ठीक आहे, चला निघूया. साहेब, जानकी वहिनी? शपथविधी माझा आहे का जानकीचा? तसं नाही साहेब, पण वाकणीस, तुम्ही तुमचं काम करा, बाकीच्या गोष्टी मी बघून घेईन. साहेब, एक वेळ जानकी वहिनी नसतील तर ठीक आहे, पण त्यांच्याऐवजी राधिका मॅडम असतील तर लोकांचं तोंड सुटेल. वाकणीस, राधिका माझी स्टाफ मेंबर आहे, जसे तुम्ही आहात. त्यामुळे लोक काय म्हणतील याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. साहेब, मला वाटतंय की एकदा आत्याबाईंना विचारून पाहावं. वाकनीस, माझ्या असण्याचा लोकांना प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? राधिका मॅडम, मी साहेबांशी बोलतोय, त्यामुळे कृपा करून तुम्ही. वाकणीस, बायकांसारखे वाद घालत बसू नका. राहिला प्रश्न जानकीचा, तर मी मुद्दाम म्हणून तिला घेतलेला नाहीये, कळलं? चला. आत्याबाई बोलवलत? हो अहिल्या, मी तुला एक काम सांगितलं होतं, काय झालं त्याचं? आत्याबाई, मी त्या माणसाला फोन केला होता. डोक्याने तिरसट आहे तो, एक शब्द सरळ बोलायला मागे ना. माझा निरोप दिलास का त्याला? निरोप? ताकीद दिलीये मी त्याला. मी त्याला म्हटलं, तुझ्या बायकोचा आमच्या डोक्याला खूप ताप होतोय, इथे ये आणि तिला घेऊन जा. तर म्हणतो कसा, तू तिला इथे घेऊन आलीस ना, आता तूच काय ते बघ. एवढं सगळं बोलण्यापेक्षा फक्त माझा निरोप दिला असतास ना तर फार बरं झालं असतं. आत्याबाई, तुमचा निरोपही दिला, पण म्हणतो कसा, किल्लेदारांच्या बंगल्यावर येऊन मी नाही भेटणार. काय हवंय काय त्याला? म्हणजे म्हणणं तरी काय त्याचं? काहीतरी तर बोलला असेल ना तुझ्याशी? काही बोलेल तर खरं, नुसत्या शिव्या देतो. म्हणजे मी त्याचा संसार मोडलाय. आता तू तिला इथे घेऊन आलीस म्हटल्यावर नवरा काहीतरी तर बोलणारच ना. आता इथलं सगळं रामायण कळल्यावर काय होणार आहे कुणास ठाऊक. आत्याबाई, बाहेर कोणी इन्स्पेक्टर आलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. त्याला काही नाव गाव काही आहे की नाही? मी विसरलो, मी विचारून येऊ का? काही नको, जा तुम्ही बघते. जी. आर्यन बद्दलच बोलायला आले असणार. आत्याबाई, तुम्ही बघा, मी येऊ तुमच्या बरोबर? तुला सांगितलेलं काम कर. देवा, तू लय भारी आहेस, कारण आज तुझ्यामुळेच नरसिंह भाऊजी एवढे मोठे मंत्री झालेत. आता माझं फक्त एक काम कर रे देवा, नरसिंह भाऊजी आणि जानकीताई परत एकमेकांशी बोलू देत. आज जर जानकीताई नरसिंह भाऊजींशी बोलत असली असती तर ती पण आज टीव्हीवर दिसली असती. पण देवा, खरंच तू लय 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 भारी आहेस. मला सांगण्याच्या आधी देवाला सांगून टाकलंस हे सगळं? ताई, खरं तर मी तुलाच शोधत होतो. मला बातमी पहिली तुलाच सांगायची होती. मला वाटलं तू नेहमीसारखी इकडं असशील, पण तू नव्हतीस, म्हणून मी देवाला बातमी सांगितली. त्याला काय सांगायचे, त्याच्याचमुळे तर हे सगळं घडतं. ताई, चल ना आपण टीव्ही बघूया. मी पाहून आली आहे, तू जाऊन बघ, जा.
देवा, यांना असंच खूप खूप मोठं कर, खूप खूप पुढे जाऊ देत. मी खूप छोटी आहे. यांच्या आयुष्यातून कधी निघून जाईन त्यांना कळणार सुद्धा नाही. पण यांना पुढे जाऊ देत. खूप खूप मोठं होऊ देत. नमस्कार. हां, नमस्कार. अचानक आलात, काही विशेष? नाही, विशेष नाही. रुटीन चौकशीसाठी आलो होतो. बसा ना, बसा. थँक्यू. मॅडम, त्या दिवशी हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या सर्वांची मी चौकशी करतोय. बस त्या संदर्भात तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणून आलो होतो. बोला ना. अहो, तुम्ही तुमचं काम करताय. या घराचा जावई गेलाय, त्याची हत्या झाली, त्याच्या खुन्याला शोधून काढलंच पाहिजे. बरोबर आहे मॅडम. मॅडम, मला एक सांगा, त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये काही पाहिलं होतं का? म्हणजे कोणी संशयित व्यक्ती किंवा कोणाच्या संशयास्पद हालचाली वगैरे? नाही हो, आम्ही तिथे जायच्या आत सगळं झालेलंच होतं. काही विचार करायला कशाला काही वेळच लागला नाही. तरी त्या गडबडीत सुद्धा कोणी? अहो नाही हो, खरंच काहीही पाहिलेलं नाही आम्ही. हा, पण आठवलंच तर आता आधी तुम्हाला फोन करेन. थँक्यू मॅडम. मला तुमच्याकडनं अशा सहकार्याची अपेक्षा आहे. बरं, एक मला सांगा मॅडम, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर तुमच्या सूनबाई म्हणजे साहेबांच्या मिसेससुद्धा होत्या. हो हो मला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे. भेट होऊ शकेल? हो, भेटता येईल, पण आम्ही दोघे बरोबरच तर होतो. म्हणजे तसं नाही म्हणायचं आहे मॅडम मला. प्रत्येक वेळा दोन व्यक्ती जरी एकत्र असल्या तरी त्या दोघांना सगळ्या गोष्टी सारख्याच दिसतील असं नाही. कदाचित त्यांनी काही वेगळं पाहिलं असेल तर? ठीक आहे, तुम्ही म्हणत असलात तर बोलवते मी तिला. हे बघा कर्णिक साहेब, मी आतापर्यंत पक्षासाठी काय काय केलं याचा पाडा मला वाचायला लावू नका. आता मला तुमची गरज आहे आणि युगंधराला केलेली मदत युगंधरा कधीच विसरत नाही. महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध वर्तमानपत्र माझं आहे. शिवाय निवडणुकीच्या वेळी तुम्हाला लागणारी आर्थिक मदत मी करेन. पण मला आता पक्षाची गरज आहे, पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. आणि कर्णिक साहेब, यावेळी मला शब्द नको आहे, कृती हवी आहे. मी तुमच्या फोनची वाट पाहते. मामा, काय झालंय नक्की? तुझ्या आवाजात असा नरमाईचा सूर मी आधी कधीच पाहिला नव्हता. चालायचं बेटा, सगळं चालायचं. जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं आणि अचानक आपले हात दगडाखाली सापडतात, अशा वेळी आवाज आपोआप नरमाईचा होतो. पण पक्षात तर केवढं वजन आहे तुमचं, मग तुम्ही अशी पडती बाजू का घेताय? कारण आता गरज माझी आहे. हाच कर्णिक माझ्या मागे पुढे फिरायचा आणि आता यालाच मला साहेब म्हणावं लागतंय. पण का? तुम्ही अधिकारवाणीने त्यांना बजावत का नाही? कारण मला जे काम ह्याच्याकडनं करवून घ्यायचंय ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे माझ्यासाठी कर्णिक हा
शेवटचा मार्ग आहे. आणि त्यांनीच मदत नाही केली तर? तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. मम्मा, मला तुमची ही अवस्था नाही पावत. नियती माझी परीक्षा घेते. नवरा गेला तेव्हा दुःख करायला वेळ नव्हता, कारण हे सगळं काय झालं हे कळायलाच दिवस गेले. आणि आता तोंडाशी आलेला मुलगा. आणि मम्मा, हॅलो वागणेस काका, बाबांचा शपथविधी झाला का? नाही नाही, मी काल त्यांना फोन केला होता, एक काम होतं माझं. नाही ठीक आहे, मी थोड्या वेळाने फोन करते. हा ये. मॅडम, तुम्ही गेलात तरी चालेल. नाही, मी थांबते ना इथेच. जानकी, या इन्स्पेक्टर साहेबांना तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. नाही मॅडम, मला जास्त काही प्रश्न विचारायचे नाही आहेत. जो प्रश्न मी तुम्हाला विचारला तोच प्रश्न विचारणार आहे. मॅडम, त्या दिवशी तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला होता तेव्हा तुम्ही कोणती अशी काही विचित्र घटना किंवा कोणी संशयित व्यक्ती पाहिली होती का? जानकी, अगं सांग ना, ते विचारतायत तुला. नाही. बघा, तेच तर म्हणतेय ना मी. हा, आम्ही दोघी बरोबरच तर होतो. ठीक आहे मॅडम, येतो मी. तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर माफ करा. आणि हो, तुम्हाला जर काही आठवलं तर हे माझं कार्ड, मला कधीही फोन करा. येतो मी. मुद्दामच थांबले का मी? हे पोलीस लोक म्हणजे ना प्रश्न विचारून विचारून हैराण करतात बघ. तू नको त्रास करून घेऊ. हा, वागणेस काका, काय झालं? बाबा झाले का मोकळे? तुम्ही माझा निरोप तरी दिलात का त्यांना? तुम्ही माझा निरोप द्या त्यांना. माझी खात्री आहे ते मला नक्की फोन करतील. हां, हो, मी वाट बघते. एवढं गयावया करून नरसिंहाला भेटण्याचं कारण कळेल मला.
ते मी म्हणजे काही नाही असंच. त्याला मंत्रीपद मिळालं म्हणून. नाही नाही, उलट मी तुझी खोटं बोलण्याची केविळवाणी धडपड मला कळतीये. आता खरं सांगशील? मम्मा, खरं तर मी या अशा परिस्थितीत आपल्याला मदत करण्यासाठी बाबांना फोन केला होता. का केलं समृद्धा? मला माहित होतं तू ही चूक करणार. कशासाठी? मम्मा, तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन नाही बघवत मला. अमृता, तू माझं टेन्शन आणखीन वाढवलंयस. मम्मा, बाबा आपल्याला 100% यातून बाहेर काढतील. अमृता, अशा माणसाची मदत घेण्यापेक्षा मी आयुष्यभर तुरुंगात राहणं पसंत करेन. इतक्या खालच्या पातळीचा माणूस येतो की माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. मला माहितीये तू जे काय केलंस ते आपल्या घरासाठी केलंस. मला कळतंय. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. बाबा असं नाही करणार. मी ओळखते त्यांना. तुझ्या जन्माच्या आधीपासून मी ओळखते त्याला अमृता. माझा विश्वास ठेव, हे सगळं त्यानेच केलंय. मामा, मला फक्त एक संधी द्या. साहेब, अमृता त्यांचा फोन आला होता. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. साहेब, त्या पुन्हा पुन्हा फोन करतात. मी लावू का त्यांना फोन? वाकनेस, ते आत्ताच घरात आलेत ना? राधिका मॅडम, तुम्ही थोडा वेळ गप्प बसलात तर नाही चालणार का? वाकनेस, तुम्ही निघालात तरी चालेल. साहेब, त्यांचं महत्वाचं काम असेल. ठीक आहे, करतो मी फोन. या तुम्ही. पण साहेब, वाकनेस, या. नरसिंहराव, अमृताला फोन करताय ना? नाही, तिला जर मी फोन केला तर ती माझ्यापासून कायमची दूर जाईल. म्हणजे मला कळलं नाही. युगंधरा अडचणीत आहे आणि फक्त मी तिला यातून सोडवू शकतो. पण अमृताला काय वाटेल? राधिका, आता जर युगंधराला अटक झाली तर अमृता तिथे एकटी पडेल आणि मी तिला एकटीला राहू देणार नाही. म्हणजे तिला पुन्हा माझ्याकडे यावंच लागेल. नरसिंहराव, कल्पना खूपच चांगली आहे, पण आपण एक गोष्ट विसरता कामा नये की सध्या युगंधराबाईंना कोणाचीही सहानुभूती पटकन मिळेल.
तेच हवंय मला. अमृताला माझी गरज नाहीये, युगंधराला आहे. आणि आता ती माझ्यासमोर नाक घासत आली तरी तिला माफी नाही. अमृताला परत माझ्याकडे आणण्याचा हा एकच मार्ग आहे.